अ, तसं परदेशात काही देशांमध्ये जिथे इंग्रजी भाषेचा जास्त वापर केला जातो, तेव्हा ते असे आय डोंट नो किंवा आय हॅव टू थिंक इट असं करून ते खांदे उडवण्याची त्यांची पद्धत आहे. तर तसं जर तुम्ही इंग्लिश भाषा वापरत असेल, तर तुम्ही असं करू शकतात, की आय डोंट नो किंवा आय हॅव टू थिंक इट किंवा लेट मी थिंक इट. आय डोंट हॅव एनी आयडिया अबाउट इट. थोडंसं विचार केल्यासारखं तुम्ही असं बोलू शकतात. तर अशा काही देशांमध्ये पण काही बॉडी लँग्वेजेस वेगवेगळ्या आहेत. जसं की समोरच्याला वाकून नमस्कार करण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. काही देशांमध्ये वाकून नमस्कार. काही जण फक्त नमस्कार करतात. काही जण फक्त असं करतात. तर ते एक आहे. नंतर काही जण अगदी असा करतात नमस्कार. नमस्कार करताना ती ती एक नमस्काराची पद्धत आहे. किंवा काही जण असं करतात नुसतं. असं काहीतरी करतात. हे देवासाठी जनरली वापरली जाणारी माणसांसाठी अशी लँग्वेज कधी वापरली जात नाही बॉडी लँग्वेज. माणसाला जर नमस्कार करायचा असेल, तर असा तुम्ही नमस्कार करू शकता. "धिस इज द बेस्ट नमस्कार." असा खूप चांगला नमस्कार याला म्हटला जातो. पूर्वी असं करायचे. तर ते सुद्धा आता देवांना वगैरे हं, केलं जातं. किंवा मग तुम्हाला जर समजा अ, असं करायचं असेल, ही जी लँग्वेज आहे खूप जास्त दुःख झालेलं असेल किंवा अचानक कोणीतरी गेलं, तर त्यावेळेला आपोआप असे आश्चर्य म्हणून असं केलं जातं किंवा ही एक बॉडी लँग्वेज आहे. काही लोकांना असं सारखं असे करत राहतात. म्हणजे एकतर त्यांचं त्यांना सुचत नाहीये काही अ, किंवा डोकं दुखतं आहे किंवा ॲसिडिटी झालेली आहे आणि त्यांना काही सुचत नाहीये किंवा खूप जास्त पर्याय आहे आणि त्यांना काही सुचत नाहीये, तर त्यावेळेला ही बॉडी लँग्वेज वापरली जाते. पण टू रब असं ते सारखं असं करणं किंवा असं करणं किंवा असं करणं किंवा असं करणं किंवा सारखं डोक्यावर असं करणं किंवा हे जे आहे, हे शक्यतो चांगलं मानलं जात नाही आपल्याकडे कम्युनिकेशनमध्ये आणि हे जर आपण थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या गोष्टींवर जर अभ्यास करत गेलो किंवा आपण त्याचा सराव करत गेलो, प्रॅक्टिस करत गेलो, तर आपल्याला कोणत्याही व्यक्तीशी चांगलं बोलता येतं. समोरचा व्यक्ती आला आणि तो अनोळखी असला, तरीसुद्धा आपण एक स्माईल देऊ शकतो. ते जे स्माईल आहे, ते मात्र नॅचरल असायला पाहिजे, नैसर्गिक. प्रत्येकाचं स्माईल वेगळं आहे. त्याच्यामुळे माझं स्माईल, तुमचं स्माईल प्रत्येकाचं वेगळं आहे आणि ते जे जसं काही चांगलं आहे, तसं तुम्ही ते दिलं पाहिजे. मनापासून असलं, की ते समोरच्यालाही छान वाटतं. जे कसंही असो, पण ते समोरच्याला चांगलं वाटतं आणि जर मनापासून नसलं, तर मात्र समोरच्याच्या लगेचच लक्षात येतं, की हे जे आहे फेक हसू आहे. तर ते आहे आणि खूप खळखळून हसू येण्यासाठी मात्र तुम्हाला खूप जास्त आतून स्वच्छ असायला हवं. ती एक वेगळी गोष्ट आहे, की फेक हसू लगेच कळतं किंवा जसं काही वेळेला मार्केटिंग चे लोकं जे असतात, तर ते सारखे म्हणून सारखे असे त्यांना हसावं लागतं क्लायंट समोर किंवा त्यांना असं शिकवलेलं असतं की क्लायंटसमोर कसं हसायचं आहे म्हणून आणि म्हणून ते घरी आल्यानंतर मात्र त्यांचं इथे दुखत राहतं. ते चिक्स जे आहे, ते इथला भाग जो आहे, तो दुखतो. कारण काय, की आपल्याला मनापासून वाटलेलं नाहीये हसायचं, पण आपण मारून मुटकून हसतो आहे. तर त्यावेळेला मात्र तुमचे गाल वगैरे दुखायला लागतात. पण जर तुम्ही मनापासून हसलात, मनापासून बोललात, तर तुम्हाला कधीही थकवा येत नाही. हे मात्र नक्की. किती वेळ तुम्ही बोलू शकता. बोलण्याचा सराव अर्थात त्याच्यासाठी भाषा लागते. भाषेचा खूप जास्त रियाज करावा लागतो. खूप जास्त शब्द तुमच्या संग्रही असायला लागतात आणि मग नंतर बॉडी लँग्वेज वगैरे आहे विषय. काही लोकं खूप शांत असतात. बोलत काहीच नाही. तर त्या लोकांना जेव्हा जज केलं जातं किंवा त्या लोकांबद्दल काही अनुमान काढले जातात, तर ते बॉडी लँग्वेजवरून काढले जातात, की हा व्यक्ती शांत आहे, पण चांगला आहे स्वभावाने किंवा हा बेरकी आहे. हे लोकांना बॉडी लँग्वेजवरून कळतं. अजून एक सुंदर बॉडी लँग्वेजचं उदाहरण आहे, की जर तुम्ही संगीताची मैफिल पाहिलेली असेल, तर ज्यावेळेला गाणारा गात असतो आणि त्याला तबला, पेटीवर साथ देणारे लोकं असतात, तेव्हा
तो जे काही हरकती घेतो असतो छोट्या-छोट्या किंवा वेगळं काहीतरी तो प्रयोग करत असतो, तर तो जे त्या तबल्यावाल्याकडे पाहतो किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट चांगलं वाजलेलं आहे त्याच्याकडे पाहतो आणि त्यांची जी नजरानजर होते, त्यावेळेला ती जी मजा आहे, की हां, ती दाद आहे, की हां, किती छान वाजवलं. म्हणजे जेव्हा बरोबर तो गाणारा समेवर येतो आणि तिथेच तबल्याची थाप पडते, तर त्यावेळेला जो आहे ते एकमेकांकडे असे बघतात बघा आणि तुम्हाला ज्याला संगीतातलं फारसं कळत नाही, त्याला पण दिसेल, की हे 2 व्यक्ती एकमेकाकडे पाहून थोडंसं स्माईल करतात. असं करतात किंवा असं करतात, की "क्या बात है!" असं करतात. तर हे जे आहे, हे बॉडी लँग्वेजचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे, की फक्त डोळ्यांमधून त्यांना एकमेकांची भाषा कळते आणि अशी ही डोळ्यांची भाषा जर एकमेकांना कळायला लागली, तर फारशा शब्दांची पुढे गरज किंवा कधी-कधी काय होतं, शब्दांनी माणसं दुखावली पण जातात किंवा कधी-कधी असं होतं, की मला वेगळं काहीतरी म्हणायचं आहे आणि समोरच्याला त्याचा अर्थ काहीतरी वेगळा लागलेला आहे. तर त्यावेळेला सुद्धा बॉडी लँग्वेज ही मॅटर करते. त्यावेळेला बॉडी लँग्वेजचं खूप महत्त्व आहे. समोरासमोर माणसं जेव्हा बोलतात, त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचारपूर्वक वापर केला किंवा विचारपूर्वक त्याचा सराव केला, तर नक्कीच आपल्याला सगळ्यांशी छान रीतीने एकाच लेव्हलला राहून बोलता येईल आणि आपण एकमेकांना कम्फर्टेबल फील करू. एकदम तुम्ही माझ्याशी बोलू शकतात, मी तुमच्याशी बोलू शकते. अशा प्रकारे आपण एकमेकांना कम्फर्ट झोनमध्ये आणून मग नंतर आपण खूप चांगला संवाद साधू शकतो. धन्यवाद.